थंडीचं माहेरघर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नाशिकच्या निफाड तालुक्यामध्ये उन्हाच्या कडाक्यामध्ये झपाट्याने वाढ होत आहेत. आपण पाहू शकतात का याच्यामुळे पोल्ट्री व्यवसाय जो आहे तर तो अडचणीत सापडलेला आहे. 13 एप्रिलपासून सतत उन्हाचा पारा जो आहे तर तो 40° वरती कमाल तापमान राहिलेलं आहे आणि त्याच्यामुळे कुठेतरी आता याचा परिणाम जो आहे तर ह्या कोंबड्यांवर होतोय. कारण की आज रोजी जर बघितलं तर आज 42.6 इतकं कमाल तापमानाची जी तर ती निफाड तालुक्यामध्ये नोंद झालेली आहे आणि ह्या वाढत्या उष्णतेमुळे या ठिकाणी जे विहिरींचं पाणी पातळी जी तर ती झपाट्याने खाली येत आहेत आणि या ठिकाणी जर बघितलं तर त्याचा परिणाम जो आहे तर तो याला कशा पद्धतीने पाणी द्यावा त्याच्यानंतर कोंबड्यांच्या मृत्यूच्या प्रमाणात सुद्धा वाढ होत आहेत. आपण या ठिकाणी पोल्ट्री व्यावसायिक आहे आपल्यासोबत. मलाही सांगा नेमकं ह्या वाढत्या उन्हाचा काय परिणाम होतो? काय होतं वर्षभराच्या तापमानामध्ये आणि आत्ताच्या तापमानामध्ये फार मोठी तफावत आहे. त्यामुळे होतंय काय की पक्ष्याच्या इम्युनिटीवर परिणाम होतो. पाण्याची पातळी पण खाली जाते. त्यामुळे TDS आणि pH प्रमाण व्यस्त होऊन जातं. साहजिकच पक्ष्याच्या पाणी कंझम्पशनवर आणि फीड कंझम्पशनवर याचा परिणाम होतो. मीन एज पण वाढून जातं. मॉर्टिलिटीचं प्रमाण हे इतर दिवसाच्या तुलनेमध्ये डबल किंवा टिबल होण्याचे चान्सेस पण जास्त असतात. त्यामुळे इम्युनिटी कमी झाली का डिसीजला पण तो बळी पडतो आणि याचा थेट परिणाम आमच्या उत्पन्नावर तयार होतो. साहजिकच जास्त तापमानाचा फार मोठा तोटा सहन करावा लागत आहे. एकंदरीत पाहता वाढत्या उन्हामुळे जे तर ते पोल्ट्री व्यवसायामध्ये या ठिकाणी ज्या कोंबड्यांवर परिणाम होतोय आणि त्याच्यामुळे कुठेतरी यांच्या पोल्ट्री व्यावसायिकांना आर्थिक अडचणीचा सामना करावा लागतोय. उमेश पारीख, TVNine मराठी, लासलगाव, नाशिक. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.